नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इथे अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे म्हणजे आपण ज्याला कंबाईन म्हणतो, तर ती आपली कंबाईन कधी होईल किंवा आता या वर्षी होईल की नाही होणार, तर त्याच्याबद्दलचा अतिशय महत्त्वाचं असं एकदम 10-15 मिनिटाचाच व्हिडिओ असेल फक्त। याच्यात आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत। सगळ्यात आधी म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा या वर्षी होईल का, तर माझ्या मते त्याचं उत्तर आहे नाही। आता का नाही, तर याला आपण काय कारण असू शकतात किंवा कशाच्या बेसवर आपण ही परीक्षा येणाऱ्या पुढच्या 3 महिन्यांमध्ये होणार नाही, तर याला अगदी सिंपल लॉजिक आहेत। आता याच्यावरून आपल्याला नेहमी YouTube वरती असे बरेच सारे व्हिडिओ दिसतात की परीक्षेची तारीख जाहीर झाली, परीक्षा आता होईल, परीक्षा नंतर होईल, परीक्षेला ह्या डेटला होऊ शकते, त्या डेटला होऊ शकते। तर मला फक्त तुम्हाला सगळ्यांना अतिशय कळकळीची ही विनंती आहे की जर तुम्ही अगदी खरंच सिरियसली अभ्यास करत असाल आणि आता हा तुम्ही अगदी तुमचा शेवटचा अटेम्प्ट आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये या वर्षी मला पास व्हायचंच आहे या उद्देशाने जर तुम्ही अभ्यास करत आहात, आता हा जो वेळ आहे हा वेळ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। याच्यात त्याचा कसा आपण त्याला युटिलाइज करायचं त्याच्याबद्दल पण आपण बोलूया। पण याच्या आधी इतके YouTube वरती तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारे व्हिडिओज आहेत, त्या सगळ्या व्हिडिओंपासून सगळ्यात आधी लांब राहा। मग खरोखरच तारीख आली तर काय तुम्हाला कळणार नाही का, तर तुम्हाला कळणार आहे। बरेच सारे टेलिग्राम्स असतील, बरेच सारे YouTube मीडिया असेल, तर याच्यामध्ये आपल्याला आयोगाने ज्यावेळेस तारीख आयोग डिक्लेअर करेल त्यावेळेस तुम्हाला तिथे नोटिफिकेशन येणारच आहे। आणि जोपर्यंत आयोगाकडून कुठलंही नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत हे फक्त तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचे मार्ग असतात की आता त्या पब्लिसिटी त्यांच्या स्टंट आहेत, ॲडव्हर्टायझिंगचे वेगवेगळे माध्यम आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहेत। पण आपलं मन त्या गोष्टीला रोखत नाही की बाबा खरंच यांना माहीत झाली आहे का तारीख, खरंच हे आपल्याला सांगणार आहेत का कधी परीक्षा होणार आहे ते। आणि या उद्देशाने म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओ त्या आशेने पाहत असतो की मला या व्हिडिओमधून कळेल की बाबा माझी परीक्षा कधी होणार आहे। मात्र जोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोग जोपर्यंत ऑफिशियली काहीही घोषित करत नाही तोपर्यंत असल्या कुठल्याही गोष्टींवरती लक्ष ठेवू नका। आता याच्यात 2 गोष्टी जे अंदाज आयोगाने मागच्या वेळेस सांगितले होते त्याच्यावरून आपण अंदाज एखाद दुसरे बांधू शकतो की ज्यावेळेस राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि ही राज्यसेवा पूर्व परीक्षा ज्यावेळेस पुढे ढकलावी असं म्हणून ज्यावेळेस आंदोलन चालू होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एक मिनिट, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024, तर त्यावेळेस आयोगाने एक परिपत्रक काढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कृषीच्या जागा ज्या आहेत तर त्या कृषीच्या जागा त्याच्यात ऍड कराव्या अशी ती मागणी होती आणि राज्यसेवा पुढे ढकलावी अशी ती मागणी होती। तर त्यावेळेस आंदोलनाच्या दरम्यान आयोगाने आपल्याला 1-2 परिपत्रकं दिली होती आणि त्यात आयोगाने आपल्याला सांगितलेलं होतं की कृषीच्या जागा ज्या आहेत या कृषीच्या जागांसाठी आम्ही एक वेगळी जी परीक्षा आहे तर त्या वेगळ्या परीक्षेचं आम्ही आयोजन ऑक्टोबर महिन्यात करू असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यावरून आपण एक अंदाज असा लावू शकतो, जर ऑक्टोबर मध्ये जर त्यांना त्या डेट अवेलेबल होत्या तर मग म्हणजे सप्टेंबर मध्ये त्यांना काहीही तिथे अवेलेबल नव्हतं, कारण अगदी इमर्जन्सी बेसवर ते सगळं करायचं होतं आणि सप्टेंबर मध्ये कुठल्याही डेट्स अवेलेबल नाहीयेत, कारण ऑलरेडी जसं आपण बघितलं IBPS ची परीक्षा आणि राज्यसेवेची परीक्षा एकत्र आल्या, त्या 2 कोलॅप्स झाल्या आणि त्यामुळे मग आपल्याला राज्यसेवा पुढे ढकलावी लागली। IBPS ची परीक्षा पुढे ढकलता येत नाही कारण ऑल इंडिया लेवलवरती त्या परीक्षा होत असतात। त्यामुळे मग जर आयोगाला इमर्जन्सी बेसवर जर त्या गोष्टी करायच्या होत्या तरी सुद्धा आयोगाला ऑक्टोबर शिवाय काहीही पर्याय नव्हता आणि म्हणून आयोगाने आपल्याला ऑक्टोबरमध्ये आम्ही परीक्षा घेऊ आणि एक नवीन परीक्षेच्या माध्यमातून आम्ही त्या जागा भरल्या जातील अशी त्यांनी आयोगाने आपल्याला घोषणा केलेली होती। ते परिपत्रक आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सो त्या पद्धतीने जसं आता आपण बघतोय YouTube वरती की इतके सारी लोक जे आपल्याला भ्रमित करतायत असंच आपण म्हणूया, कारण यांच्यामधून फक्त डिस्ट्रॅक्शन आणि वेळ आपला फुकट जाणे यापेक्षा दुसरं काहीही आउटपुट आपल्याला मिळत नाही।
एक जर साधी सिंपल नोटिफिकेशन आलेली आहे नोटिफिकेशन टेलिग्रामवरती, तर ती आपण अगदी 2 सेकंदात, 10 सेकंदात, 2 मिनिटात आपण ती वाचून घेतो आणि आपल्याला लगेचच आयोगाचं म्हणणं जे आहे, आयोगाचं म्हणणं आपल्याला कळत असतं. मग त्यासाठी 1-1 तासाचे, अर्ध्या तासाचे, 2-2 तासांचे व्हिडिओ बघण्याची काहीही आवश्यकता नाही. या सगळ्या गोष्टींपासून जितकं तुम्हाला लांब राहता येईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करा. पहिला मुद्दा. दुसरा, ऑक्टोबरमध्ये जर आयोगाकडे तारीख असेल तर आयोग आपली परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेईल. पण जसं आयोगाने आपल्याला दुसरी जी माहिती आपल्याला मिळालेली होती ते पण दाखवते तुम्हाला मी. तर आयोगाने आपल्याला हे सांगितलेलं होतं, यानंतर आयोग परीक्षेची तारीख जाहीर करणार. तर कधी आयोग परीक्षेची जाहीर करणार? तर आता जी काही आचारसंहिता लागणार आहे, निवडणुका होणार आहेत आणि नंतर मग निवडणुकीचे निकाल, आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आयोगाला कदाचित म्हणते, अंदाज असू शकतो, हा आपला अंदाजच आहे म्हणा, तर या सगळ्या गोष्टींमुळे निवडणुकांचा फटका परीक्षांना बसू नये, आचारसंहितांचा फटका परीक्षांना आपल्या बसू नये, आणि त्यामुळे राज्यसेवेची परीक्षा कदाचित आता डिसेंबर मध्ये त्याचं आयोजन होऊ शकतं. कारण ऑक्टोबर, नोव्हेंबर विधानसभांच्या निवडणुका, बरोबर आहे. आता हे एक मात्र याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की आचारसंहिता कधी लागणार आहे याच्यावरती मात्र हे सगळं अवलंबून असेल. अगदी डिसेंबर मध्येच होईल असं नाही, फक्त हा माझा अंदाज आहे. पण जसं आपण हे सगळं काही वाचलंय, काय आयोगाने आपल्याला याच्यात सांगितलेलं होतं की निवडणुकांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे आता राज्यसेवा परीक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच होणार आहे असं आपल्याला सूत्रांनी सांगितलं. आणि सूत्र आपले फार हुशार आहेत म्हणूया. सूत्रांनी जर असं सांगितलं तर सूत्रांचं कधी जर म्हणणं जर खरंच असेल तर मग ही परीक्षा आता निवडणुकीच्या निकालानंतरच लागू शकते, म्हणजे होऊ शकते परीक्षा आपली. कोणत्या परीक्षेबद्दल आपण बोलतोय तर आपण राज्यसेवेबद्दल बोलत आहोत. आता दुसरं जो आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर तो आपला आहे कंबाईन पूर्व परीक्षेचा. राज्यसेवेचा सगळी तयारी झालेली आहे. आयोगाने आपल्याला कितीतरी वेळा वारंवार ही गोष्ट सांगितलेली आहे की आयोगाने परीक्षेची संपूर्ण तयारी जी आहे, संपूर्ण तयारी पूर्ण केलेली होती 25 ऑगस्ट नुसार. आणि आयोगाला 2 वेळा ही गोष्ट सांगावी लागली की परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होईल, परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होईल. हे आयोगाने आपल्याला 2 वेळा सांगितलेलं आहे, ऑफिशियली त्यांनी अनाउन्स केलेलं होतं. मात्र जसं आपण आता बघितलं की हे जेवढं काही मोठं आंदोलन झालं, हा सगळा राजकीय पक्षांचा दबाव असेल आणि सगळ्या राजकीय नेत्यांचा दबाव आयोगावरती आला, आपण बघितलं त्याचं. आणि त्यामुळे परीक्षा आयोगाला पुढे ढकलावी लागली आणि त्यामुळे आता ही परीक्षा पुढे आता होणार आहे. जसं सूत्रांनी सांगितलेलं आहे तसं ती नोव्हेंबर किंवा निकालाच्या नंतर, मग नोव्हेंबरची एंडिंग असू शकते किंवा मग डिसेंबरचा फर्स्ट वीक असू शकतो, तेव्हा ती परीक्षा होऊ शकते. आणखीन एक गोष्ट, तुम्ही असं म्हणाल की कशावरून तुम्ही म्हणताय का डिसेंबरलाच परीक्षा झाली आणि मग ऑक्टोबरला परीक्षा झाली तर मग आम्ही काय करायचं? तर जर ऑक्टोबरला परीक्षा होणार असती, बरोबर असती ना, की होणार असेल तर आयोग आपल्याला लवकरात लवकर ती जी काही तारीख असेल ती लवकरात लवकर आपल्यापर्यंत येईल. आता ही एक जी काही तारीख येणार आहे तर ती 1-2 कानात तर आयोग सांगणार नाही, बरोबर आहे, किंवा 1-2 टेलिग्राम चॅनलला सांगितलं आणि बाकीच्यांना सांगितलं नाही असं पण होणार नाही. तर आयोग ते डिक्लेअर करेल, अनाउन्स करेल आणि त्यामुळे ते सगळ्यांनाच कळणार आहे. आणि त्यामुळे जसं मगाशी सांगितलं, या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. जितकं जास्त टेलिग्राम चॅनल, जितके जास्त व्हिडिओ, यूट्यूब, मीडिया यापासून लांब राहाल तितकं तुमचा पास होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हे झालं राज्यसेवेबद्दल. याच्यानंतर आहे संयुक्त पूर्व परीक्षा. आता राज्यसेवेची तयारी पूर्ण झालेली आहे तरी सुद्धा आयोगाला परीक्षा घेण्यात हा व्यत्यय येत आहे की आचारसंहिता आणि निवडणुका हा व्यत्यय, आणि त्यामुळे आपले 2 महिने परीक्षा आता ती पुढे होईल. दुसरी गोष्ट, जसं आता कंबाईनचं आपण म्हणतोय की पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जाहिरात येणं अपेक्षित असतं. जाहिरात आल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी दिला जातो. 1 महिना थोडा कमी कालावधी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी दिला जातो आणि त्यानंतर असते संपूर्ण परीक्षेची तयारी आणि त्यानंतर आपली होत असते परीक्षा. तर या संपूर्ण तयारीसाठी ऍडव्हर्टाईज आल्यापासून परीक्षेपर्यंत जर नाही म्हणालो तरी सुद्धा 80 दिवसांपेक्षा जास्त कालावधी जो आहे हा तितका कालावधी लागत असतो जाहिरात आल्याच्या नंतर. आणि जसं आता 2-3 टेलिग्राम चॅनलवरती जसं तुम्ही बघता तसंच मला पण तीच माहिती कळते
की येत्या 15 दिवसात कदाचित आपली जी कंबाईनची जाहिरात आहे ही कंबाईनची जाहिरात येईल आणि मग त्याच्यानंतर 80-85 दिवसांच्या नंतर आपली जी कंबाईनची परीक्षा आहे ही आपली कंबाईनची परीक्षा होईल. आता सप्टेंबर मध्ये जाहिरात आपली येईल. सप्टेंबरच्या अगदी गणपतीमध्ये आपण म्हणूया की गणपतीत चांगला आशीर्वाद म्हणून आणि गुड न्यूज म्हणून आपल्याला ती जाहिरात येईल आपल्या समोर, कंबाईनची जाहिरात जी आहे ती. आणि तेव्हापासून म्हणजे सप्टेंबरचे अगदी 10-12 दिवसांचा कालावधी पकडा, आतापासून 10 दिवसांचा कालावधी म्हणजे 10 ते 15 तारखेच्या मध्ये कदाचित आपल्याला कंबाईनची जाहिरात दिसेल. आणि त्याच्यानंतर मग 80 दिवसांचा आपण जर कालावधी पकडला तर महत्वाचा व्यत्यय म्हणजे त्याच्यामध्ये आचारसंहिता आणि परीक्षा आणि मग आपली राज्यसेवा पण आहे त्याच्यात. मग ह्या जर गोष्टी सगळ्या पकडल्या तर या वर्षात अगदी संयुक्त पूर्व परीक्षा होण्याचे चान्सेस जे आहेत तर ते फार कमी आहेत. कारण सप्टेंबर आहे 9वा महिना, मग 10वा, 11वा आणि 12वा डिसेंबर ज्यावेळेस आपली कंबाईन असेल आणि कंबाईनच्या अगदी झाल्याच लगेचच 1-2 आठवड्यांमध्ये आपली जी कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे ही कंबाईनची पूर्वपरीक्षा अगदी मला वाटते डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत तरी आयोग घेण्याच्या तयारीमध्ये राहील. जाहिरात आल्याच्या नंतर लगेचच जितका कमीत कमी वेळात आयोगाला परीक्षा घेता येईल तितक्या कमीत कमी वेळात आयोग परीक्षा घेईल हे मात्र नक्की. कारण 2024ची परीक्षा 2025 ला गेली, मग 25ची परीक्षा कधी होणार हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि त्यामुळे जसं आपण नेहमी बघत असतो मार्च असेल, एप्रिल असेल आणि मे असेल तर आपल्या परीक्षा अशाच होत असतात. जानेवारी महिना, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला ॲडव्हर्टाईज येत असते आणि एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा होते आणि त्यानंतर मग एकाद महिन्यानंतर आपली जी कंबाईन आहे कंबाईन होत असते आणि मग त्याच्या मुख्य परीक्षा त्या वर्षभराच्या त्या स्पॅनमध्ये होतात. आणि ती संपूर्ण प्रोसेस तितकी ती असतेच की तिला 1 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र जर या परीक्षा पुढे गेल्या तर अतिशय फार जास्त प्रॉब्लेम जसं आपल्याला तसेच आयोगाला सुद्धा ते सगळं प्लॅनिंग करण्यासाठी होतील. आणि त्यामुळे आयोगाचा हा कल असेल की कमीत कमी वेळ ठेवावा. जाहिरात आणि परीक्षा तो कमीत कमी असला तरी तो 80 दिवसांपेक्षा कमीचा असणार नाही आणि तेवढ्या कमी कालावधीमध्ये आणि डिसेंबरच्या अगदी एंडिंग पर्यंत आपली परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आता हे 2 मुद्दे आणि हे सगळे आपण या ज्या काही सगळ्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत त्याच्यानुसार आपण हे अंदाज फक्त केलेले आहेत. आणखीन एक आता याचा दुसरा मुद्दा की मग आता परीक्षेचं जर डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जर आपली झाली तर मग आपण अभ्यास करायचा कसला, अभ्यास नक्की करायचा का आता, का अभ्यास आता बंद करून द्यायचा आणि मग डेट येईल तेव्हा अभ्यास करायचा. तर असं करायचं नाही. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मुख्य परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. जसं मागच्या वेळेस होतं कंबाईन पूर्व परीक्षा आणि कंबाईन मुख्य परीक्षा दोन्ही अभ्यासक्रम वेगळे होते. मात्र आता तसं राहिलेलं का, तसं राहिलेलं नाही. पूर्वचा अभ्यास आणि मुख्यचा अभ्यास 90% सारखाच आहे. मग 10% काय वेगळं आहे तर मराठी इंग्लिश ते वेगळं सोडा, पण पर्यावरण आहे, कम्प्युटर आहे, 2 कायदे आहेत, हाच फक्त भाग वेगळा आहे. बाकी तुम्हाला अगदी सेम टू सेम जसं तुम्ही पूर्वला अभ्यास करणार आहात तोच अभ्यास तुम्हाला मुख्यला करायचा आहे. आणि त्यामुळे मुख्यचा अभ्यास करण्याच्या उद्देशानेच अभ्यास करायचा आहे की मी मुख्यला बसणार आहे. ज्यांनी मुख्यचा अभ्यास केला तेच प्रिलिम्स पास होणार आहेत हे अगदी डोक्यात फिक्स करून ठेवा. आणि तुम्ही ही गोष्ट नेहमी बघितली आहे की जेव्हा जेव्हा परीक्षा पुढे गेली तेव्हा तेव्हा जेवढे कट ऑफ लागलेले आहेत हे कट ऑफ आपल्या अपेक्षेपेक्षा नेहमीच जास्त लागलेले आहेत आणि जास्त नाही तर अतिशय जास्त लागलेले आहेत. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं या ज्या काही 2-4 वर्षांच्या कालावधीमध्ये. आणि त्यामुळे मुख्य परीक्षांचा अभ्यास करायचाच आहे, कंपल्सरीच करायचा आहे. आणि मग पूर्व परीक्षेची जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा पुन्हा त्या पूर्वला स्विच व्हायचं आहे. आणि पूर्वला स्विच व्हायचं म्हणजे काही नसतं, तोच अभ्यास असतो, तोच अभ्यास आपण वारंवार करत असतो. फक्त 1-2 विषय आपण जे एक्स्ट्रा वाचलेले असतात, एक्स्ट्रा मेन्सला करत असतो ते फक्त पूर्वला थोडे स्किप करायचे असतात, इतकाच विषय असतो. बाकी मुख्यचा अभ्यास आणि प्रिलियमचा अभ्यास याच्यात काहीही फरक नाही. सेम अगदी राज्यसेवेचा सुद्धा तसंच करायचं आहे. जोपर्यंत नोटिफिकेशन आपल्याला ऑफिशियली येत नाही आयोगाची अगदी तोपर्यंत मेन्सचा अभ्यास करायचा. GS1 आणि GS2 म्हणजे काय आहे, प्रिलियम्सच आहे. फक्त HRD असा वेगळा आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा भाग थोडासा असा वेगळा आहे जो की अगदी सेपरेटली तो मेन्ससाठी वेगळा असतो आणि पॉलिटी 2चा काही भाग आहे. पण आयोग आता तो प्रिलियम्सच्या पेपरला पण विचारायला लागलेला आहे. सो त्यामुळे मुख्यचा अभ्यास करणे, मग तुम्ही राज्यसेवा करा किंवा मग तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षा करा, मुख्यचा अभ्यास करणे हेच एकमेव तुम्हाला प्री पास करून मेन्सला घेऊन जाऊ शकतं. आणि त्यामुळे
कुठल्याही गोष्टींच्या भानगडीत न पडता इतके सगळे टेलिग्राम असतील, यूट्यूब व्हिडिओज असतील, इतक्या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, या सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत. अगदी मी उघडपणेच ते सगळं सांगते. कारण कसं असतं ना की काही गोष्टींशिवाय म्हणजे विद्यार्थी त्या गोष्टीकडे आकर्षित होण्यासाठी म्हणून त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागतात की विद्यार्थ्यांनी ती गोष्ट बघावी, विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी कराव्यात, विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचावे, त्यांनी तो व्हिडिओ ओपन करून पाहावा, यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. पण जितकं तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून लांब राहता येईल तितकं लांब राहा. आणि तुम्ही जर तुमचा हा शेवटचा अटेम्प्ट म्हणून देत असाल, याच्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा करणार नसाल, अगदी मला असं वाटतं, तर अगदी फुल 100% नाही तर 200% स्वतःचे प्रयत्न करा आणि अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आता आपण म्हणालो की डिसेंबर पर्यंत तरी आपली कंबाईन होणार नाही, त्यामुळे मुख्यचा अभ्यास करणं हा एकमेवच मार्ग आहे जो तुम्हाला प्री पास करून मेन्सला नेऊ शकतो आणि तुम्हाला पोस्ट मिळवून देऊ शकतो. त्यामुळे फक्त त्याच गोष्टींचा विचार करायचा आणि अभ्यास करायचा आहे, बाकी कुठल्याही गोष्टींच्या याच्यात पडायचं नाही. बाकी आपण करंटची सिरीज जी आहे ती करंटची सिरीज आपल्या याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती स्टार्ट केलेली आहे. जानेवारी झाले, फेब्रुवारी स्टार्ट आहे, फेब्रुवारी संपेल, मग मार्च, एप्रिल आणि मग जे काही मागचे महिने आहेत त्याची आपण रिव्हिजन घेणार आहोत. सो ते व्हिडिओज नक्कीच पहा. त्यासोबतच आपल्या ॲपवरती आपण ही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीची बॅच आहे PYQ अनालिसिसची, जी की आपण अतिशय डिटेलमध्ये घेतलेली आहे. हे मला फक्त एवढ्यासाठी सांगायचं आहे कारण याच्या फीज आपण खूप कमी केलेल्या आहेत आणि या कालावधीमध्ये आपण जसं मगाशी मी म्हणाले की हा मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग असतो, अगदी सेम तुम्ही मला म्हणालात तरी सुद्धा चालेल, पण हा एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचाच भाग आहे की याच्यामध्ये जे मी आता सांगते ते. सो याच्यात आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचं 2017 पासून 2023 पर्यंत प्रिलियम्स आणि 2020 पासून 23 पर्यंत मेन्स या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं अगदी डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे, जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही. जेवढ्या काही मार्केटमध्ये गोष्टी उपलब्ध आहेत तुम्हाला कुठेही मिळणार नाही, एवढं डिटेल आपण अनालिसिस केले. आणि त्याची फीज फक्त 199 रुपये ठेवलेली आहे, कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. आणि त्यासोबतच आपली जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे, कंबाईन पूर्व परीक्षा, तर त्याचं सुद्धा 2017 पासून 2023 पर्यंत पूर्व परीक्षा गट ब, 2017 पासून 2023 पर्यंत गट क पूर्व परीक्षा आणि 2017 पासून 2023 पर्यंत STI, ASO, PSI यांच्या सर्व मुख्य परीक्षांचे पेपर यांचं सगळं आपण डिटेल अनालिसिस या बॅच मध्ये घेतलेलं आहे. याची फीज सुद्धा आपण कमी केलेली आहे, फक्त 299 रुपये त्याची फीज आहे. मात्र त्याची व्हॅलिडिटी 1 महिना असते कंबाईनच्या परीक्षेची, ते एक लक्षात ठेवा. आणि हे तुम्ही जो काही तुमचा अभ्यास करत आहात याच्यात तुमची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आणि तुमच्या अभ्यासात कंटिन्युटी ठेवण्यासाठी आणि तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे, तुम्हाला पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे, प्रश्न तुमच्या समोर आला तर तो कसा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, याबद्दल तुम्हाला अगदी डिटेलमध्ये तिथे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप आहे माधुरी खेडेकर नावाचा प्ले स्टोरला, त्याच्यावरती तुम्हाला हे जे पोस्टर आहेत, पिंक आहे, ग्रीन आहे, हे असंच दिसणार आहे. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ती बॅच जी आहे तर ती बॅच तुम्हाला दिसणार आहे. आणखीन एक की विद्यार्थ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे या दोन्ही बॅचला आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही आतापर्यंत केलेल्या नसतील त्या तुम्हाला नक्कीच पूर्व परीक्षा पास करण्यासाठी मदत करतील. त्या 100% त्या सगळ्या गोष्टी आपण या बॅच मध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याचा तुम्हाला 100 नाही 200% त्याचा तुम्हाला तिथे फायदा होईल या दृष्टीनेच आपण ते सगळं अनालिसिस घेतलेलं आहे. ठीक आहे. सो तसं पहिल्या वेळेस मी सांगितलेलं की अशा सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. जे मगाशी आपण म्हणालो की व्हिडिओज आहेत, टेलिग्रामला येणारे वेगवेगळे अपडेट्स असतील, जोपर्यंत अपडेट्स आयोगाकडून आपल्याला कळत नाही तोपर्यंत अभ्यास करणं आणि अभ्यास करत राहणे हा एकमेवच मार्ग आहे जो तुम्हाला यावर्षी पोस्ट मिळवून देऊ शकतो. आणि त्यामुळे फक्त आणि फक्त अभ्यासच करत राहा. ठीक आहे. थांबूया आपण इथे.